होणे श्री गणेश मात्र या ठिकाणी झाला एक धाव चेंडूवरती येताना पाहायला मिळते. त्यानंतर व्हाईट बॉल 2 एक्स्ट्रा बॉल मात्र या ठिकाणी फेकले जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय कुणालला जी लेंथ हवी आहे ती लई सापडलेली नाही आतापर्यंत. हलक्या क्षेत्रामध्ये खेळलं होतं झोनमध्ये चेंडू निघून जातो एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 3 धावा स्कोरवरती लागले गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. बॅटची रिडिंग एज मात्र या ठिकाणी घेतली होती. सरळ चेंडू मात्र निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनमध्ये. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. 4 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 4 रन्स इथे द स्कोरकार्ड. नो बॉल आणि नो बॉल वरती एक सुंदर प्रहार. सरळ चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. पाच धावा या चेंडूवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 9. या आकड्यावरती 9 रन्स स्कोरकडे लागले गेल्यात. चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाले. 3 एक्स्ट्रा बॉल गेलेत. एक धाव करू शकत नाही आहेत. एक धाव चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगल या चेंडूवरती परिपूर्ण केले गेले. हलक्या शरीरानं ऑफसाईडला मात्र चेंडूला फक्त दिशा दिली होती. एकच धाव चेंडूवरती येताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट मध्ये या ठिकाणी खेळलं जात आहे. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 4 म्हणजे अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूवरती सुद्धा सिंगल येताना पाहायला मिळते. धावांची गती जर पाहिली तर धावांची गती फलकावरती 12. शेवटचा आणि अंतिम बॉल म्हणून बॉलिंग ट्रॅकवरती टॉप साईडला बॅकफुटला जाऊन काय फटका सजवलाय. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. मिड ऑफ क्लिअर करून 4 धावून खेळतात चौकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. 16 मिळत आहेत. तर फेकण्याकरिता गोलंदाजी मार्क होती रोशन. सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईकमध्ये बॅटर पण पाहू शकतायत प्रगनला. पहिल्या चेंडू मात्र अवंतराच्या रूपामध्ये फेकला गेला आहे. पण एकदा गोलंदाजी मार्कवरती यावेळेला चांगला चेंडू ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे स्पॉटवरती चेंडू ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचबरोबर चांगली गती या चेंडूवरती पाहायला मिळाली. एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. नॉन स्ट्राईकवरती फेकी मात्र नक्कीच केलाय. तिथे मात्र नक्कीच सेफ रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 18 धावा स्कोरवरती लागले गेले चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या मध्ये संपूर्ण झाला. चांगले चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठे नक्कीच हॅलो चेक. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेले. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि सुंदर स्ट्रोक मध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय. 22 धावा स्कोरवरती 22 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5वा बॉल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सुद्धा चेंडूवरती चौकाराची मोहर मात्र या ठिकाणी उमटवली गेले. धावसंख्या फलकावरती लागले गेले 26 रन्स स्कोरवरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे आपण पाहतोय मिस्टर रंजनच्या बॅटमधून एक मोठा अनुभव रंजन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज होती का तर एक धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 27 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊ आपण संगीत कक्षामध्ये. गोलंदाज मार्कवरती मोहित. 3rd ओव्हरमध्ये ॲक्शनमध्ये
ऑन साईडला बॉडीला ड्रिल करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. नॉन स्ट्राईकवरती धोक्याची घंटा वाजलाय आणि नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे जाताना पाहायला मिळते. गॉन रंजन एक बिग विकेट एक सेट झालेला फलंदाज या ठिकाणी डगआउटमध्ये परतला मैदानाच्या आतमध्ये. जयेश ऑफ साईडला मात्र नक्कीच खेळला गेलाय परंतु एक धाव करू शकत नाही. एक धाव परिपूर्ण केली जाते. सिंगल होतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 28 धावा स्कोरकडे लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. राऊंड द विकेटने गोलंदाज कोणत्याच मार्कवर थोडीशी लाईन अँड लेनला कुठेतरी मिस करताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. मिड ऑफ मध्ये चेंडूला नक्कीच स्टॉप करण्यामागे यशस्वी होताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षक. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती ते मात्र गतीमध्ये परिवर्तन मात्र केलं गेलं होतं. चेंज ऑफ दी पेस मात्र मागचे 3 चेंडू जर पाहिलं तर नक्कीच गतीमध्ये टाकले होते परंतु या चेंडूवरती जर पाहिलं तर थोडीशी गती कमी केली होती. शेवटचे अंतिम 2 चेंडू असतील. 30 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र नक्कीच कॉट बँच रूपामध्ये विकेटचा पतंग होताना पाहायला मिळते. 2 ओपनर्स मात्र डगआउटमध्ये परतले गेलेत. प्रज्ञान कॉन शेवटचा अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. नितीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून इथून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणारे 7 चेंडूवरती काय कॅल्क्युलेशन असेल याकडे सुद्धा लक्ष वेधी असणार आहे. इथे मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू ठिकाणी पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण यश यांचा चांगला बॅकअप. षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फुलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 30च्या घरामध्ये 30 रन्स स्कोरकार्ड आपण पाहतोय. 10ची सरासरी आतापर्यंत नक्कीच गाठली गेली आहे. 10चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेला आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फलकावरती पाहायला मिळत आहे. 30 रन्स स्कोरवरती लागले गेले आहेत. एका बाजूला 7 स्टार आणि दुसऱ्या बाजूला वैष्णवी रायडर्स या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस आणि पहिल्या चेंडूवरती फुलटॉसने स्वॅगचे स्वागत मात्र केलंय. चौकाराने सुरुवात मात्र केलंय. जयेशच्या बॅटमधून एक क्लासिकल ड्राईव्ह चौकार. 34 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज कोणत्याची मार्कवर षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा नक्कीच टॅप केला जातोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 38 रन स्कोरवरती लागले गेले. पहिले 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा नक्कीच स्ट्रोक केला गेला परंतु त्या ठिकाणी यश या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. पुढचा बॉल ऑफ साईडला. व्हॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ चेंडू मात्र निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. चौकार. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 42 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 42 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या आहेत आणि नक्कीच अजून 4 धावा त्यामध्ये ऍड केल्या जातील म्हणजे 46 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. मागच्या मॅचमध्ये 48 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहिल्यात आणि इथून या 46 धावा मात्र आपण पाहू शकतात डिफेंड होतील की चेस होतील पुढच्या 4 षटकांमध्ये नक्कीच समजेल. या चेंडूवरती नक्कीच दुसऱ्या धावचा प्रयत्न जरूर झालाय पण तो दुसरी धाव नक्कीच होणार नाहीये. एक धावावरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे.
47 धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि 48 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 48 टू विन असेल. 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल दोन संघांमध्ये कबजुला देवांश 11 आणि साई गजानन 548. चला दोन्ही संघांची कॅप्टनला विनंती आहे टॉस रिया. देवांश 11 आणि साई गजन 548 दोन्ही संघांची कॅप्टनला विनंती आहे टॉस रिया. चला क्षेत्रक्षण लावून घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 48 टू विन असेल. दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. मोहित आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहू शकतायत. जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण टोटल 20 मॅचचं 20 सामन्यांचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. ते 20 सामने त्याचबरोबर सेमीफायनल फायनल त्यांना कव्हर करायचे आहेत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय मोहित, नॉन स्ट्राईकवरती फलंदाज जयेश. तर पहिले षटक फेकण्याकरिता मार्क होती गोलंदाज यशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. फर्स्ट ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडू या ठिकाणी नक्कीच एफर्ट्स पाहायला मिळाले. प्लस फॉलो थ्रोमध्ये बॅलन्स करून मात्र नक्कीच चेंडू स्टॉप केले गेले. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चिरपामध्ये चेंडूची संख्या होताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मार्कवर यश आपल्याला पाहायला मिळतो. इथून यशस्वी गोलंदाजी करावी लागणार आहे. नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. एक धाव काही रोखू शकत नाहीत. 2 चेंडूंचा खेळ झाला. एक धाव स्कोरवरती पाहायला मिळते. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळते तर म्हणजेच 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या नाही झाला आहे. चक्क दिलं पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मार्क दाखल होईल यश आपल्याला पाहायला मिळतोय ऑन दी स्पॉट. चांगला ड्राईव्ह परंतु तितकंच चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या षटकामध्ये नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशचा असणार आहे. एका बाजूला वैष्णवी रायडर्स, दुसऱ्या बाजूला 7 स्टार. इथे बॅकफुलला जाऊन काय फटका सजवला आहे. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. नवसंख्य जाऊन पोहोचले फलकावरती. एकंदरीत आपण पाहू शकतोय 5 या आकड्यावरती फायनल स्कोरवरती पाहायला मिळत आहे. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 डॉट बॉल आणि एक सिंगल, एक चौकार. ही 4 चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. निश्चित गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल मिस्टर यश. टॉस ऑफ साईडला मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल्या चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल झेडपामध्ये चेंडूची संख्या झाली आहे. चौकारानंतर चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी केले गेले. इथे पुनश्च एकदा या चेंडूवरती जयेशच्या बॅटमधून एक क्रॅकिंग स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊ संगीत कक्षामध्ये देवसंधी विजेला.
फलकावरती आपण पाहतोय. धावांची गतीचं पाहिजे तर धावांची गती फलकावरती 9. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. अवंतरच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झाली डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 सलग अवंतरच्या रूपामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले जात आहेत. यावेळेला ओव्हर द विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे, कारण आधीची 2 चेंडू राऊंड द विकेटने हाताळले होते. ऑफ साईडला सुरू फटका केला जातोय. नो बॉल, नो +1. 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जाऊन पोचले फलकावरती 13 या आकड्यावरती 13 रन्स स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत नक्कीच 3 एक्स्ट्रा बॉल फेकले गेले आहेत. 3 नक्कीच 2 सवय चेंडू फेकले गेले आहेत. एक नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉडीला ट्रीट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि बॉडीमध्ये जे एलिव्हेशन हवं होतं ते एलिव्हेशन नव्हतं. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडूला नक्कीच फिरवलं गेलं आहे. भरपूर प्रमाणामध्ये नक्कीच चेंडू फिरला आणि या फिरकीवरती नक्कीच पण तसं अपडेट केला गेला. पुन्हा एकदा नक्कीच त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु या चेंडूवरती धाव येताना पाहायला मिळते. धावांची किती फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 14 या आकड्यावरती. ऑफ साईडला नक्कीच खेळायचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल. अनमयचा जर विचार केला तर पहिले 3 चेंडू नक्कीच थोडेसे चुकीचे लाईन लेंथवरती टाकले होते, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर शतषणाची चांगली साथ मिळते. शेवटचा अंतिम चेंडू असेल. नशिबा नक्कीच मिस्त्री लोकांना पाहायला मिळते. त्या मिस्त्रीचा पुरेपूर फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला आहे. 2 षटकांच्या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते. 15 चक्रामध्ये एक छोटंसं ब्रेक घेऊयात, जाऊ तर पण पुन्हा एकदा संगीत. देवांश शिलवेन आणि त्याचबरोबर साई गजानन 548 दोन्ही संघाची कॅप्टन लावून येते. टॉस एरिया प्लीज. 15 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. रंजन गोविंदसिंग मार्कवरती आणि पहिल्या चेंडू मात्र नक्कीच स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये फेकला गेला. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. देवांश शिलवेन आणि साई गजानन 548. मोहितला इथे मात्र नक्कीच पडदा वाटणार आहे. रनआउटच्या रूपामध्ये चेंडूचं मात्र नक्कीच फलंदाजाचा विकेट मात्र गमावला आहे. धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झाला. मनोज या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धारच्या स्वरूपामध्ये चेंडूची संख्या ठिकाणी झाली. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला जयेश अजूनही आहे. जयेशचा जर विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत आणि त्याच मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. 48 धावांचा पाठलाग तुम्ही करतायत. काय अप्रतिम शतषण या ठिकाणी पाहायला मिळाला. हे मेरे बाय हात का खेळ आहे, मात्र असंच दाखवलं तन्मयने, कारण आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी घेतला. ऑफसाईडला ड्राईव्ह नक्कीच केला गेला. इथे मात्र जवळजवळ अर्ध्या पिचपर्यंत आले होते, अर्ध्या किलपट्टीपर्यंत आले होते, परंतु धाव कंप्लीट झालेला नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. डॉट बॉलची संख्या जर पाहिली तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्यात नाही झाला आहे आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. अजून इथून 32 धावांची आवश्यकता. 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत कॉन्फिडंटली फटके मात्र आलेले नाही आहेत, कारण ज्या प्रकारे आतापर्यंत नक्कीच ज्या 17 धावा उभारल्या गेल्या स्कोरकार्डवरती, त्यामध्ये कॉन्फिडंटली स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला नाही आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, 5वा चेंडू आहे क्षमास्वी. ऑफसाईडला मात्र नक्कीच खेळला गेला आहे. एकच धावा या चेंडूवरती त्यांना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. षटक मात्र ठिकाणी समाप्त झालं आहे. क्षमास्वी थोडंसं स्कोरिंगमध्ये एक अपडेट झाला.
3 षटकांसाठी त्यांनी खेळ संपलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजय 30 धावांची आवश्यकता आहे. 6-30चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 30 धावांची. चला टॉस साठी या. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. 9+4 एकूण 5 धावा या चेंडूवर येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 23. आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू मात्र नक्कीच 9च्या स्वरूपामध्ये तिकडे गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती. फुल टॉस आणि नक्कीच पुन्हा एकदा सर्व चेंडू मात्र नक्कीच डिपॉझिट केला आहे सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. 5 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा त्याच शैलीने घेण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. तर 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 20 धावांची. क्षमस्वी 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. टॉस आणि इंटू दी कॅपमध्ये चेंडूला क्लिअर केलं आहे. 16 धावांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये चौकार जरूर येत आहेत या षटकामध्ये, परंतु वेट इथून निघून गेला आहे. अजून सुद्धा मात्र मॅच ऑन आहे. इथून जर एक्स्ट्रा बॉल एखादा फेकला आणि अशाच प्रकारचे मोठे स्ट्रोक जर आले तर नक्कीच इथून सामना मात्र नक्कीच बनू शकतो. चला 2 चेंडूमध्ये 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. आता 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये विजयाकरिता 12 धावांची गरज आहे. टॉस पुन्हा एकदा चेंडू मात्र नक्कीच चालला आहे सीमारेषेच्या बाहेर. समोर नक्कीच लॉक केलं होतं. अजून एक चेंडूचं खेळ बाकी आहे. फलंदाज अजून एक चेंडूचं खेळ बाकी आहे कारण एक नो बॉल होता. 5च चेंडूचा खेळ झाला आहे. 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये नक्कीच विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल देवांशी डिवेन आणि साई गजानन 5-4-8 या 2 संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम चेंडू असेल. 1 चेंडू आणि 8ची गरज आहे. चला जास्त वेळ जातोय. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज विजयाकरिता आपण पाहू शकताय. नाही नक्कीच इथून उद्यावरती मोहर मात्र उमटवली गेली. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम युगांश. क्षमस्वी 7 स्टार सामना मात्र या ठिकाणी नक्कीच जिंकलाय 7 स्टार संघाने आणि पराभूत केलंय वैष्णवी रायडर्स संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच